नमस्कार. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी मराठी यातील बुद्धिमत्तेचे आपण घटक बघतोय. तिसरा घटक आहे आकृती. या प्रश्न प्रकारात 4 पर्यायांमध्ये 4 आकृत्या दिलेल्या असतात. त्यातील 3 आकृत्यांमध्ये कोणत्या तरी बाबतीत साम्य असते, त्यामुळे त्यांचा एक गट बनतो. विद्यार्थ्यांनी आपल्या सूक्ष्म निरीक्षणाने गटात न बसणारी आकृती ओळखायची असते. म्हणजे व्यवस्थित निरीक्षण करायचं की 3 आकृत्या समान असतात एका गटात बसणाऱ्या आणि एका आकृतीत थोडंसं काहीतरी वेगळेपण असतं, म्हणजे ती गटात न बसणारी आकृती असते. मग आता कोणते कोणते मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, तर आकृत्यांमधील चिन्हांचा क्रम, आकृत्यांचा आकार, आकृत्यांचे आतील भाग व त्यांची संख्या, आकृत्यांमधील रेषा, ठिपके, चिन्हे यांची संख्या, स्थान किंवा दिशा, आकृत्यांच्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिबिंब पण दिलेले असतं. आता आपण बघूया नमुना प्रश्न. पहिलं, खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा. आता बघा, 3 त्रिकोण आहे, इथे पण त्रिकोण आहे, इथे पण त्रिकोण आहे. चौथी आकृती चौकोनाची आहे. मग लगेच ओळखू येते आपल्याला पर्याय क्रमांक 4. आता व्यवसाय 3 दिलेला आहे. इथे 1 ते 10 प्रश्न आहेत. खालील प्रश्नात गटात न बसणारी आकृती ओळखा. आता एक चौकोन आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे चौकोन रंगवलेले आहेत. 5 चौकोन आहेत इथे. इथे पण 5 आहेत, इथे 4 आहेत आणि इथे पण 5 आहेत. मग वेगळी आकृती कोणती येईल? 3 नंबर, कारण 4च चौकोन आहेत आतमध्ये रंगवलेले. दुसरा प्रश्न, व्यवस्थित आकृतीचं निरीक्षण करायचं. वेगळं कोणतं वाटतं? हे, कारण इथे जे 2 वर्तुळ आहेत त्यातील एक रंगवलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. तिसरा प्रश्न, 2 तिरक्या रेषा दिलेल्या आहेत इकडे पण आणि यामध्ये 3 दिलेले आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. पुढे इथे 2 डॉट, याच्यामध्ये आतमध्ये 2 वर्तुळ रंगवलेले आहेत, पण यामध्ये हे रंगवलेले नाही आहेत, म्हणून वेगळी आकृती येईल. पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे हे 10 प्रश्न आहेत ते सोडवायचे आहेत व्यवस्थित. आता पुढचा घटक बघू आपण. तिसरा घटक आहे क्रम ओळखणे. या प्रकारातील प्रश्नामध्ये काही घटकांची एका ठराविक क्रमाने मांडणी केलेली असते. घटकांच्या शेवटी किंवा घटकांच्या दरम्यान प्रश्नचिन्ह असते. या प्रश्न प्रकारामध्ये संख्या, शब्द, आकृत्या, चिन्हे अशा अनेक बाबतीत विशिष्ट पद्धतीने क्रम ठरवलेला असतो. लगतच्या घटकांमध्ये किंवा एकाआड एक घटकांमध्ये असलेले विशिष्ट संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील कोणता घटक येईल हे शोधायचे असते. आता संख्या मालिका दिलेली आहे इथं. काय आहे त्यामध्ये विशेष? तर एखाद्या संख्येच्या पाड्यातील संख्या क्रमाने असू शकतात, संख्या टप्प्याटप्प्याने असू शकतात, म्हणजे दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. संख्या मालिकेत चढत्या किंवा उतरत्या क्रमाने वर्गसंख्या असू शकतात किंवा प्रत्येक संख्येतील अंकांची बेरीज करून संख्यांची मालिका असू शकते. प्रत्येक 2 लगतच्या संख्यांमधील फरक पाहावा. हा फरक सर्वत्र समान चढत्या क्रमाने असू शकतो. दिलेल्या संख्यांमधील सर्व एकक स्थानच्या अंकांची स्वतंत्र मालिका बनते का ते पाहावे. त्याप्रमाणे दशक स्थानच्या स्वतंत्र मालिका बनते का ते पाहावे. आता आपण यातले काही प्रश्न बघू, म्हणजे समजेल. नमुना प्रश्न दिला आहे त्यांनी. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधा. बघा, 3, 6, 9. आता मालिका ही पूर्ण करायची आपल्याला. 3, 6, 9 3चा पाढा दिलेला आहे इथं. 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, म्हणजे पुढची संख्या 12 येईल. पर्याय क्रमांक 2. पुढे 1, 4, 9, 16. आता बघा यामध्ये काय येईल? आता या वर्ग संख्या आहेत. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. पुढे 5चा वर्ग येईल 25. मग उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे यावर आधारित व्यवसाय 1 दिलेला आहे. बघूया आपण. 1 त्यातलं 4, 6, 8, 10. तर तुम्ही बघितलं तर 2 ने वाढत चालले. 4 आणि 2 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. मग उत्तर पर्याय क्रमांक आपलं 4 येईल. पुढे 18, 15, 12. आता मधली संख्या विचारली आहे त्यांनी. बघा, आता ह्या संख्या 3 ने कमी होत चालल्या. 18तून 3 गेले 15, 15तून 3 गेले 12, 12तून 3 गेले. इथं कोणती संख्या येईल? 9. मग पर्याय क्रमांक 1 आपलं 9 हे उत्तर असेल. पुढे बघा, 8, 16, 24. 8चा पाढा दिला इथे. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32. मग पर्याय क्रमांक 2 येईल. पुढे 1, 3, 5 इथं विचारले. आता या विषम संख्येत 1 विषम आहे, नंतर 3, 5, मग 7. 7 ही विषम संख्या येईल. मग पर्याय क्रमांक 3. पुढे 5वं 40, 32, 24, 16. तेही उलटा दिला आहे 8चा पाढा. इथून 8 पासून सुरुवात केली तर 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 8. अशा प्रकारे हा व्यवसाय 1 सोडवायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.